जम्मू काश्मीरच्या रियासी कठुआ आणि डोडा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसात दहशतवाद्यांनी 4 ठिकाणी हल्ले केले, ज्यात 9 यात्रेकरू आणि एक सीआरपीएफ जवान शहीद झाला आहे, तर 7 सुरक्षा कर्मचारी आणि अनेक जण जखमी झालेत. कठुआ जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 2 संशयित पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केले आहे. अमित शहा यांनी जम्मू काश्मीरमधील सध्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती घेतली. दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही गृहमंत्र्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी महामार्ग, संवेदनशील संस्था आणि संवेदनशील ठिकाणांवर दिवस रात्र देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या. दहशतवाद आणि त्याच्या समर्थकांवर कारवाई करण्यासाठी सर्व प्रकारची संसाधने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अमित शहा यांनी यावेळी दिले. घुसखोरीचे सर्व मार्ग सील करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला, ज्याद्वारे पाकिस्तानातून दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करतात. लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित केल्याबद्दल सुरक्षा दलांचे कौतुक देखील अमित शहा यांनी यावेळी केले.